इतका पसारा होता की काय करू आणि काय नाही समजत नव्हतं. नमस्कार मंडळी, मी माधुरी. 2-3 दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत, कारण घरामध्ये ना सगळीकडे नुसता पसाराच होता. कारण घरामध्ये ना टॉयलेट बाथरूमचं काम चालू होतं आणि त्यामुळे सगळीकडे नुसतं सिमेंट, पाणी आणि पसाराच झाला होता. ठरवलं होतं की हे काम पूर्ण झालं की लगेच सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं, पण कुठलं काय ठरवलेली कामं कधीच आपली वेळेवर होत नाहीत, हो की नाही. दुसऱ्या दिवशी लगेच लाईट फिटिंगवाले आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचा नंबर आहे. त्यामुळे ना सगळा पसारा तसंच ठेवला आणि आधी लाईट फिटिंग करून घेतली. सकाळपासून कामांची तर गडबड होतीच, पण त्यामध्ये ना आनंदाची गोष्ट म्हणजे फिटिंगचं सगळं काम ना एका दिवसातच कंप्लीट झालं. संध्याकाळी ना कामवाले गेल्यानंतर सगळे भांडे घासायला घेतली, कारण 2-4 दिवसापासून ना तो सगळा राडा बघून कधी एकदाच सगळं आवरते असं झालं होतं. म्हणून ना रात्री 1 वाजेपर्यंत मी सगळे भांडे घासून घेतले, फरशी सुद्धा धुवून घेतली आणि सकाळी तसेच भांडे व्यवस्थित किचन वाट्यावरती ठेवून ना झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन देवाची छान अशी देवपूजा करून 3-4 दिवसापासून ना देवाची पाहिजे अशी देवपूजा करता आलेली नव्हती, कारण सगळीकडे नुसता पसाराच होता. त्यामुळे फक्त दिवा आणि अगरबत्ती मात्र मी रोज लावत होते. आज फायनली मी सगळे कामं आवरून घेतले आणि रात्री जे भांडे घासून ठेवलेले होते ना ते सगळे व्यवस्थित असे कापडाने पुसून ना किचनमध्ये रॅकला लावून घेतले. मस्त असं सगळं किचन सजून झालं आणि आज माझं किचन ना पूर्णपणे कंप्लीट झालेलं होतं. सुरुवातीला तर खूप दमले होते, पण एक एक करून ना सगळं क्लीन केलं आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागलं. आता जिथे पसारा वाटत होता ना तिथे सुद्धा खूप छान आणि क्लीन शायनी वाटत होतं. आणि शेवटी काय तर मेहनत केली तर रिझल्ट नक्की मिळतो. काम लहान असो किंवा मोठं, मनापासून केलं की सगळं सुंदर होते, हो की नाही. स्वतःचं घर बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तुमच्यासोबत पण अशा काही गोष्टी घडल्यात का? घडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, जाता जाता तेवढं आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.